तर मित्र हो, पळसदरी हे नाव का पडलं? खूप इम्पॉर्टंट आहे चैन लूप अँड चैन क्लीन. तर आता प्रांजल मला तेच सांगत होता की तो बोलतो की नित्यनेमाने संध्याकाळची पूजा चालू आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा जो व्लॉग असणार आहे तो असणार आहे शॉर्ट राईड. एक भक्ती राईड हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही चाललो आहोत. मुंबईपासून आणि नवी मुंबईपासून जवळ असणाऱ्या ठिकाणांना आम्ही व्हिजिट करणार आहोत. टाईम मॅनेज होईल तसं आम्ही बघू कुठले कुठले लोकेशन आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. तर त्यामधला शॉर्ट राईडमधला एक टप्पा असणार आहे आमचा. पहिला म्हणजे नदाचं पंचायत मंदिर आणि त्यानंतर असणार आहे पळसदरी, जिकडे आपल्या स्वामी समर्थांचा प्रति अक्कलकोट म्हणून ओळखला जाणारा मठ आहे, तिकडे आम्ही व्हिजिट करणार आहोत. तर माझ्यासोबत आज राईड पार्टनर असणार आहे माझा चाइल्डहुड फ्रेंड, रायडर फ्रेंड आणि इवन कलिग ऑल्सो. माझ्या प्रत्येक राईडमध्ये हा असतो हा प्रांजल. नमस्कार. तर चला आपण जाऊयात, पुढची भ्रमंती करूयात. स्टे ट्यून. चालू करू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. कुलदेवच्या नावानं चांग भलं. चलो, प्रांजल थांबलेला आहे पुढे. चला निघूयात तर. चलो. तर प्रांजल आणि मी सध्या राईड करतोय. आम्ही आहेत आता ऑन द वे JNPT रोडवरती. तर प्रांजल ट्रॅम घेऊन आहे आणि मी माझी FZ-वरती आहे. आता शेडुंग टोल प्लाझाजवळ चायचा ब्रेक घेऊन आम्ही पुढे कंटिन्यू करतो आपली राईड. कोणतं चांगलं बोलला तू? पावसाळ्यामध्ये गाडीला लुबिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, चैन लूप अँड चैन क्लीन. तर आता प्रांजल मला तेच सांगत होता की तो बोलतो की लुबिंग इम्पॉर्टंट आहे कारण गाडी स्मूथ होते एकदम. तर तू कुठला वापरायचा? हां, ओके. क्युटोलिन. ओके, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? ओके. हां, चिपकला की चिपकला. हां, मग चिपकला का? हां, स्मूथ जाते एकदम. मित्रांनो चैन लूप करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या बाईकची केअर आपणच घेतली नाही तर कोण घेणार? सो मोस्टली तरी रेनी सीझनमध्ये आपण लुबिंग करणं इम्पॉर्टंट आहे. तेच आम्ही डिस्कस करत होतो मगाशी टी ब्रेकमध्ये. तर लूप करा, इम्पॉर्टंट आहे. सो राईड सेफ. पावसाळ्यामध्ये राईड करण्याची एक वेगळीच मजा असते आणि त्यातल्या त्यात जर वीकडेजमध्ये जर आपण करत असू राईड तर वेगळा आपलातून मजा आहे. तर तुम्ही बघत आहात आता मी आहे लोणावळा मुंबई रोडवरती, ओल्ड मुंबई पुणा रोडवरती. त्यालाच आपण लोणावळा पण म्हणतो. लोणावळा जो जाणारा रोड आहे तोच रोड पुढे मी कॅरी करतोय आणि कंटिन्यू करतोय. प्रांजल पुढे गेलाय. पावसाची रिमझिम सुरुवात झालेली आहे. आपलातून सौंदर्य
घरासोबतच ह्या सुंदर निसर्गासोबत मी राईड करतो आहे. राईड करताना मनात वेगवेगळे विचार येत असतात. म्हणजे करिअरचं काय, पुढची आई कशी असणार, नंतर त्याचबरोबर फॅमिलीचे विचार, म्हणजे थिंकिंगचे एक स्विचिंग होत असतं. तर स्विचिंग होण्याचं कारण पण चांगलंच आहे. जेव्हा तुम्ही सोलो राईडवरती असता, सोलो मीन टू से किलियन तुमच्यासोबत नसतो कोण, तुम्ही सोलो राईड करताय, तर तेव्हा जे थिंकिंग येत असतात तर ते चांगलेच असतात ॲक्च्युली. एक रिस्पॉन्सिबल गाय म्हटला तर आणि एक डिसिप्लिन रायडर म्हटला तर असे विचार येणारच. पळसदरीच्या मठाजवळ आम्ही पोहोचलेलो आहे. पळसदरीच्या मठामध्ये आम्ही एंट्री करतोय. इकडून एंट्री आहे. गाईज आम्ही पोहोचलो आता पळसदरी येते. प्रांजलला आपल्या रायडरला विचारूयात की कसा वाटला तुला रूट. प्रांजल कसा वाटला रूट तुला? रूट एक नंबर भारी रूट आहे. हां आपल्या मुंबईपासून पनवेलपासून शॉर्ट डिस्टन्सवर आणि म्हणजे आपल्या देवाचं स्थान आहे इकडे. स्वामी समर्थांचा मठ आहे ओके. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर लोकेशन आहे. येस, लोकेशन तर सुंदर आहेत. सोबत तुम्ही सह्याद्रीला पण न्याल शकता. चलो गाईज आता मंदिरामध्ये जाऊया. तर मित्र हो, आम्ही पोचलो आहोत आता सध्या पळसदरी इथे. बेसिकली पळसदरी हा का बोललं जातं पळसदरी, आणि मेन म्हणजे पळसदरीला आम्ही का आलो आहे तर ही एक स्पिरिच्युअल राईड होती आणि आमची एक भक्ती राईड होती. शॉर्ट डिस्टन्सवरती असल्यामुळे आम्ही हा रूट सिलेक्ट केला. माझ्यासोबत आता माझा रायडर फ्रेंड प्रांजल पण आहे, जे तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओच्या बघितला असाल. तर बेसिकली आम्ही जो रूट फॉलो करतो आहे तो मुंबईपासून, नवी मुंबईपासून ते पुणे ओल्ड हायवेवरून आम्ही आलो आहोत. तर बेसिकली हा जो मठ आहे तो मठ आहे, ह्याचा जो परिसर आहे, पहिला मी तुम्हाला परिसराची हिस्ट्री सांगतो आणि हा परिसर कुठे येतो ते सांगतो. तर सुमारे रायगड जिल्ह्यातील आणि कर्जत तालुक्यामधील पळसदरी या ठिकाणी हा मठाचं लोकेशन आहे आणि हा मठ प्रामुख्याने ओळखला जातो श्री स्वामी समर्थांचा मठ म्हणून. तर ह्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच मठाला आपण बोलतो की अक्कलकोटचा प्रति अक्कलकोट. बिकॉज ऑफ आतमध्ये जेव्हा तुम्ही, आता मी पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवेल की जी मूर्ती किंवा जो कॉन्सेप्ट जो घेतलेला आहे तर सेम अक्कलकोटसारखाच कॉन्सेप्ट घेतलेला आहे, त्यामुळे याला आपण प्रति अक्कलकोट म्हणून पण ओळखतो. हा मठ, ह्या मठाची टायमिंग जी आहे ती सकाळी सुमारे 8 वाजता जो सुरू होतो तो संध्याकाळी 8:30पर्यंत चालू असतो. तर बेसिकली हा मठासाठी येण्यासाठी तुम्हाला वे जे आहेत ते तुम्ही मुंबई पुणा ओल्ड हायवेवरून पण येऊ शकता, किंवा दुसरं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सेंट्रल रेल्वेची इकडून लाईन गेलेली आहे. सेंट्रल रेल्वेच्या लाईनवरून तुम्ही खोपोली किंवा कर्जत ह्या रूटला तुम्ही जर आला तर तुम्ही कोणत्याही स्टेशनला उतरून तिथून नियर बाय डिस्टन्सवरती हा मठ बसलेला आहे. आणि मेन म्हणजे कर्जत आणि खोपोलीपासून, मुळात कर्जतपासून हा सुमारे 13 ते 15 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. तर खोपोलीपासून हा सुमारे 8 ते 10 किंवा 8 ते 15 ह्या किलोमीटरवरतीच बसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे हा जो सह्याद्रीचा नटलेला हिरवागार निसर्ग सोबतच, आणि इकडे हा आपला मठ. तर तुम्हाला आम्ही मठाची आतमधले दर्शन बघू. आता त्यांनी जर आपल्याला अलाउ केलं तर आम्ही त्याचं पण दर्शन तुम्हाला दाखवू. दर्शनात जातोय आता. आहोत आता स्वामी समर्थांच्या पळसदरी या मठामध्ये. यांची नित्यनेमाने संध्याकाळची पूजा चालू आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या निद्राधीन गादीजवळ आलेलो आहोत.
खाली इकडे मठामध्ये आल्यानंतर ध्यानधारणा केंद्र म्हणून एक आहे, तिकडे तुम्ही ध्यानस्थ होऊ शकताय स्वामी समर्थांच्या नामस्मरणासोबत. श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा केंद्र. स्वामींची पूजेची तयारी आणि संध्याकाळच्या आरतीची तयारी चालू आहे. तर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मठाच्या इकडे समोरच स्वामींची अशी सूर्यकाशी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या पाठीमागेच दत्तगुरूंची पण प्रतिमा आहे. इकडे आता तुम्ही बघताय आम्ही जात आहोत. आता इकडे हा जो आता मी व्ह्यू दाखवतोय तर हे शंकर महाराजांचं एक मूर्ती आहे आणि सोबतच इकडे अक्कलकोटसारखी स्वामींची लाईटवाली प्रतिमा जी दिसती आहे ती एक आहे. आणि मठाच्या गाभाऱ्यापासून उजव्या साईडला हे जे तुम्ही बघताय हे दर्शनासाठी इकडे लाईन असते, म्हणजे इकडे त्यांनी ते बॅरिगेट लावलेले असतात आणि तिकडे पुढे आय मीन टू से तिकडे पुढे जे मी बोट करून दाखवते त्या साईडला म्हणजेच डाव्या साईडला मठाच्या गाभाऱ्याच्या डाव्या साईडला महाप्रसादाची सोय केलेली असते. आणि महाप्रसाद जो असतो तो महाप्रसाद ॲज पर मठाच्या गाईडलाईननुसार त्यांनी बोर्डमध्ये मी त्या बोर्डचा स्नॅप एक घेतलेलाच आहे आणि व्हिडिओ पण घेतला आहे मी त्या बोर्डचा, तर तो मी व्हिडिओमध्ये दाखवते. सोमवार ते रविवार 12:30 ते 1:30 असतो आणि रात्री गुरुवारी फक्त असतो 8:30 ते 9:30. तर अशा प्रकारे महाप्रसादाची सोय केली जाते. तर इकडे ह्या बॅनरमध्ये मठ स्थापनेचा थोडा इतिहास त्यांनी बॅनरमध्ये दाखवला आहे. यांची पवित्र समाधी, आपल्या मठाधिपती जे दादा होते त्यांची समाधी पण आहे. तर मित्र हो, पळसदरी हे नाव का पडलं ह्या भागाला, हा जो परिसर आहे हा परिसराला पळसदरी हे नाव का पडलं ह्याचं मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो. तर बेसिकली हा जो भाग येतो हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला भाग आहे. जे तुम्ही बॅकग्राऊंडला मागं बघताय हा आपला सह्याद्रीचाच पूर्ण पर्वतरांग आहेत. इकडे पुढे गेलात तर तुम्ही कर्जतकडे जाताय, तर इकडे पाठच्या साईडला जर गेलात तर तुम्ही खोपोली साईडला जाताय. तर हा जो एरिया हा पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या मध्ये वसलेला भाग असल्यामुळे आणि सोबतच आपल्या स्वामी समर्थांचा मठ असल्या कारणास्तव ह्या भागाला पळसदरी हे नाव दिलंच. पण पळसदरी नावामागचं जे इतिहास जो आहे तो असा बोलला जातं की इकडे पळसाची झाडं खूप होती आणि हा दऱ्याखोऱ्यांमध्ये नटलेला भाग आहे किंवा दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेला भाग आहे. सो या कारणास्तव ह्याला आपण पळसदरी असं नाव देण्यात आलं असं इतिहास सांगतो. तर आणखीन एक याला एक बोललं जातं की पुण्यनगरी. जेव्हा आता तुम्ही मागच्या मी शूटमध्ये जे दाखवलं तर तिकडे पुण्यनगरी, तर पुण्यनगरी देण्याचं पण नाव का, कारण एक इतिहास सांगितला जातो की ह्या भागामध्ये जेव्हा स्वामी समर्थ आपले पुण्यावरून व्हाया कर्जत खोपोली मार्गे ते मुंबईला चालले होते, तर त्यांनी ह्या एरियामध्ये सुमारे 10 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये आश्रय घेतला होता. तर या आश्रयाच्या मागे कारणास्तव ह्याच नगरीला पुण्यनगरी असं नाव देण्यात आलेलं आहे असं इतिहास सांगतो. मठाच्या बाहेरील परिसर हा हिरवागार झाला होता. सोबतच पावसानेही हजेरी लावली आणि परिसर हजेरी लावली आहे. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडे स्वामी समर्थ स्नॅक सेंटर मंदिराच्या बाजूलाच स्नॅक सेंटर आहे, तर प्रांजल वेट करतोय आणि ऑर्डर दिलेली आहे. इकडे इमिजिएट बेसिसवर तुम्हाला काही नाही मिळणार, बट तुम्ही ऑर्डर दिलात तर थोडा वेट केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळू शकते. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवला आणि कॉफी आणि थोडा स्नॅक्स घेऊन आम्ही आमच्या परतीच्या वाटेकडे रवाना झालो. तर स्वामींचा आशीर्वाद घेऊन खूप मन प्रसन्न झालं आणि आम्ही परतीच्या वाटेकडे निघालो. तर कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमचा भक्ती राईड
तसेच स्पिरिच्युअल राईड हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही हा पहिला व्हिडिओ आणि ह्या पहिल्या व्हिडिओची आणि सिरीजची सुरुवात केली आहे. तर ह्यापुढेही आमची ही सिरीज कंटिन्यू राहील. भक्ती राईडमध्ये नेक्स्ट लोकेशन आमचं कोणतं असेल ते आम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती अपडेट देऊच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या काही क्वेरी असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला काही लोकेशन बघायचे असतील तर कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.